नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रणरणत्या उन्हात कोल्हापूरची हिरवी शाल बावड्यातील झाडांची रांग ठरतीये प्रवाशांसाठी विसावा. सध्या कोल्हापुरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. कडक ऊन आणि घामांच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तापलेला डांबरी रस्ता आणि आकाशातून आग ओकणारा सूर्य, अशा परिस्थितीत प्रवाशांचा जीव कासावीस होणे स्वाभाविकच. मात्र याच रणरणत्या उन्हात कोल्हापुरात शिरताना कसबा बावड्याच्या पुढे जेव्हा प्रवाशांची पावले पडतात, तेव्हा त्यांना अनुभवायला मिळते निसर्गाचे एक अनोखे वरदान. रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या रांगा एखाद्या हिरव्या कपाटासारख्या उभ्या आहेत. उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघालेल्या प्रवाशांसाठी ही झाडे म्हणजे फक्त झाडे नसून साक्षात सुखाची सावली ठरत आहे. कोल्हापुरात प्रवेश करण्यापूर्वी मिळणारा हा विसावा प्रवासाचा सारा थकवा क्षणार्धात दूर करतो. बावडा मार्गावरून शहरात येताना रस्त्याच्या कडेला असलेल्या या झाडांची सावली रस्त्यावर जणू काही नक्षीकाम केल्यासारखी वाटते. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना उन्हाचा चटका बसत असताना या भागात शिरताच तापमानात जाणवणारी घट मनाला उभारी देते. या रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार या सावलीचा आनंद घेण्यासाठी आपोआप गाडीचा वेग कमी करतात, तर काही जण आवर्जून या झाडाखाली थांबून पाणी पिण्यासाठी किंवा क्षणभर विश्रांती घेण्यासाठी विसावतात. कडक उन्हात ही झाडे एखाद्या सावली देणाऱ्या छत्रीसारखी प्रवाशाचे रक्षण करते. लांबचा प्रवास करून येणाऱ्यांसाठी ही निसर्ग निर्मिती एसीच आहे. झाडांच्या पानातून येणारी वाऱ्याची झुळक आणि डोळ्यांना मिळणारा हिरवा गारवा कडक उन्हातही मन प्रसन्न आणि गार करून जातो. बावड्यातील ही दृश्ये आजच्या सिमेंटच्या जंगलात झाडांचे महत्त्व किती आहे याची साक्ष देतात. पाणी जपून वापरा आणि झाडे लावा, झाडे जगवा हे फक्त नारे नसून ती काळाची गरज आहे, हे या सावलीत थांबणारा प्रत्येक प्रवासी मनोमन मान्य करतो. आज जेव्हा जग ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाशी लढत आहे, तेव्हा बावड्यातील या झाडांच्या रांगा आपल्याला जगण्याचा नवा मंत्र देतात. कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे हे हिरवे स्वागत शहराच्या सौंदर्यात भर तर टाकतच आहे, पण त्याचबरोबर निसर्गाप्रती आपली कृतज्ञताही व्यक्त करत आहेत. हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.